साई तुझे नावाचा हो दरारा, तुझे बाजून व्हायचंय वारा, असू दे पावसाच्या धारा, मग तुझा यो आम्हाला आसरा, असू दे पावसाच्या धारा, मग तुझा यो आम्हाला आसरा, तुझे नावाचा ऐसा यो नारा, तुझे नावाचा ऐसा यो नारा, येतय तुला यो मान, दर्याचं तनोर भरू दे मावड्यान, ओम साईराम. आज आम्ही आलो आहे दातीवेरेला. सफाळामध्ये एक गाव आहे छोटंसं दातीवेरे. तिथे एक बाबांचं मंदिर आहे. कसं आहे माहिती आहे का, जर इथे बाबांचं मंदिर नसतं ना तर हा उत्सव झाला नसता. हा उत्सव झाला नसता तर आम्ही साई भक्त इथे आलो नसतो. मुंबईपासून दूर एक छोट्याशा गावामध्ये बाबांच्या मंदिराकडे एक साई भक्त धाव घेतो. का धाव घेतो बघा. कसं आहे माहिती आहे का, साई भक्त हा स्वार्थी असतो. स्वार्थ म्हणजे त्याला स्वार्थ आहे पूजेचा, बाबाच्या दर्शनाचा, बाबाची आवड आहे. आणि जेव्हा जेव्हा बाबांकडे त्यांनी जी गोष्ट मागितली ना, बाबाने ती त्याला गोष्ट दिली. मग बाबा छोट्या मंदिरात बसले की मोठ्या मंदिरात बसले, बाबा बाबा आहेत ना. मग एवढ्या लांब या गावामध्ये येण्याचं तात्पर्य काय आहे, की या गावामध्ये एक बाबांचं मंदिर आहे. तिथे छोटीशी मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीला मी माझ्या परीने जे जे मी मागितलं ना, मला त्या मूर्तीच्या मार्फत, बाबांच्या मार्फत मला त्या गोष्टी भेटल्या. पण ती मूर्ती, ते मंदिर, ते कसं झालं, कोणामुळे झालं, बरोबर की नाही. ते साईभक्त आहेत, कृष्णा टांडले आणि वहिनी. थोडक्यात मला की मंदिर पूर्वी वडील मच्छीमार होते. ते पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ते पिकनिक काढायचे. अच्छा. शिर्डीला वगैरे म्हणजे बसेस वगैरे प्रायव्हेट करून असं हे खलाशी वगैरे असतात ना, त्यांना घेऊन जायचे. नंतर मग माझ्या मनात, मी अनमॅरिड असतो ना, माझ्या मनात एक विचार आला की आपण काही गावकऱ्या लोकांना जमत नाही की शिर्डीला प्रत्येकाला जायचं वगैरे. म्हणजे ते इकडे मंदिर बांधून निदान दर्शन तरी भेटेल. बरोबर आहे. त्या हेतूने मी उपक्रम केला. वहिनी, तुमचं लग्न झाल्यानंतर जेव्हा तुम्ही आले तेव्हा ते जी सेवा तर चालूच होती वर्षानुवर्षी, बरोबर. मग ती सेवा तुमच्या नाही ऍक्च्युली लग्न झाल्यानंतर मंदिर बांधलं. हो का? क्या बात आहे, क्या आधी बात नव्हतं. अच्छा. नंतर लग्नानंतर गिरीश पण जन्माला आला, त्यानंतर मंदिर बांधलं. वा वा, व्हेरी गुड. हा. आणि पण आनंद होतो की खरोखर म्हणजे जवळपास कुठलंही मंदिर नव्हतं साई मंदिर. हो. आणि लोकांना साईबाबांचं खूप असं वेळ हो हो होतं. बरोबर. त्यामुळे लोकांना, काही लोकांना ऐपत नव्हती जाण्याची, अशी परिस्थिती गावचं सांगितलं की तशी. हो. मग वाटलं की मंदिर बांधावं. मग असं विचार करून मग ते बांधल्यावर खरोखर आनंद वाटतो की आज गुरुवारी पण इथे आरत्या होतात. आम्ही नसतो इथं, पण गुरुवारी आरत्या वगैरे होतात आणि सगळं म्हणजे खूप छान वाटतं आणि समाधान वाटतं. आणि त्या निमित्ताने, वर्षाच्या निमित्ताने असं जेवण जे आपण घालतो, थोडेच लोक असतात, पण खूप आनंद होतो त्यांना देताना, वाढताना खूप आनंद होतो. बाबांचं कार्य हातात घेतल्यानंतर ते बाबा कार्य कोणाकडून करून घेतात. बरोबर. पण कसं असतं माहिती आहे काय, जे त्यावेळेस जर ठरलं नसतं आणि मंदिर बनलं नसतं ना, तर आम्ही आलो नसतो. खरंय खरंय. बाबा स्वतः येत नाही, ते माध्यम देतात. हो बरोबर. आता तुम्ही माध्यम होते. हां. तो तांडेल परिवार त्यासाठी माध्यम होता आणि त्यामुळे ते आज बाबांचं मंदिर झालं. बरोबर. बघा ना, आता मी जग फिरलो बाबांच्या कार्यक्रमासाठी किंवा बाबांच्या, मी जग फिरलो पूर्ण. सगळं फिरताना का ह्या मंदिराकडे माझं आकर्षण आलं मला माहीत. म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये इथे काही गोष्ट आहे, इथे काही गोष्ट आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. पण ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं ना की बाबा माझी सुरुवात झाली, माझ्या करिअरची किंवा माझ्या भजनाची सुरुवात झाली. तर ह्या ती गोष्ट इथे आल्यानंतर जर मला भेटली की नाही, तर मी का सोडावी. बरोबर. इथे जे प्रत्येक वेळी आल्यानंतर, आणि तुमच्या गावातले जेवढे साईभक्त आहेत, त्यात माझे मित्र भारत आहे, अविभाव आहे, तेवढे त्या इथे एक म्हणतं ना की वर्षामध्ये कधी दात्रीला जायचं, ती ओढ लागलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी मागे
तांडील परिवार तुमच्या होता, वैद्य परिवार पूर्ण गावकरी होते, कारण बाबांचं काम एकट्याने होत नाही. फक्त बाबा एक माणसाला पुढे करतात की तू पुढे हो, बाकी मग मी तुला माणसं पाठवतो, ते माणसं येतील आणि तुझी सेवा करून घेते. आणि नेहमी आम्ही येतो, तुमच्या हातचं मस्त जेवण भंडारा तुम्ही पण आम्हाला असतं. प्रत्येक वर्षी साथ देता, खूप त्यामुळे बरं काय वाटतं. ते नफ्यात घडतात. हो. सर्व गोष्टी नफ्यात घडतात. बाबा आपल्याला हे समजत नसते. समजत नसतं. माझी सेवा कशी आहे ना बघा, मला इथे येणं भाग आहे, माझं स्वार्थ आहे, बरोबर की नाही. आज तुम्ही बोललं तरी मी पोचणार इथे, बरोबर. कारण मी आता माझे संबंध बाबांबरोबर झाले आणि बाबांमुळे तुमच्या लोकांमुळे झाले. जर बाबा नसते तर मी कुठे आलो असतो. आणि मुळात म्हणजे मी हेच बोलतो ना की जर मी 4 भजनं बोलली नसती ना, बाबांची भजनं, तर मी फेमस झालो नसतो. मी भजनं बाबांची गायली म्हणून मी फेमस झालो, म्हणून मला लोक बोलवायला लागले. जेव्हा लोक बोलवले आणि तिथे गेल्यानंतर मला जे प्रेम भेटलं की नाही, त्या प्रेमापोटी मी धावत येतो. आज दातिवरे गावामध्ये मी प्रत्येक सुखादुखाला असतो. कोणाच गावामध्ये काय झालं तरी मी येतो, दुःखाला असतो, सुखाला असतो. कारण त्यांनी गावाला मला एवढं प्रेम दिलं. पण त्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट आहे की वेशीवर बाबा आहे. गावात आतली यायच्या अगोदर बाबा तिथे आहे, तुमचं रक्षण करतात आहे. आणि बाबा बोलताना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या माध्यमातून तिथे बाबांचं एवढं सुंदर मंदिर आलं आणि बाबांची आमच्याकडून काहीतरी सेवा होऊ शकते. हे होते आमच्या तांडील परिवार, ज्यांच्या माध्यमातून आज बाबांचं मंदिर इथे बनलं. मंदिर आल्यानंतर भक्तांची ओढ लागली इथे आणि भक्त इथे यायला लागले आणि ते प्रत्येक वर्ष हा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो. पुढे हा उत्सव असाच चालू राहणार अशीच बाबांच्यांनी प्रार्थना करतो. तुमचे पण आभार मानतो आम्ही, कारण प्रत्येक वर्षी तुम्ही येऊन खरोखर आम्हाला ते भजन बोलून वगैरे खूप साथ देतात. ओम साईराम. ओम साई. ओम साई. ओम साईराम. आज आम्ही आलो आहे दातिवरे या गावामध्ये. सफाळाच्या पुढे एक गाव आहे समुद्रकाठी, दातिवरे. त्या गावाची ख्याती अशी आहे, गाव मोठं आहे पण त्याच्यामध्ये एक बाबांचं छोटं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या बाबांच्या मंदिरामध्ये बाबांची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचं एक वेगळं अनुभव मी घेतलेला आहे त्या मूर्तीचा. आणि वेगळं त्या मूर्तीमध्ये काहीतरी तेज आहे. आणि त्या मंदिर किंवा त्या मंडळ, जे मंडळ स्थापन झालं, ते मंडळ कसं स्थापन झालं, कोणामुळे झालं, कसं ते साई भक्त ते होते आणि कसं ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आले, तर त्या मंडळाचे जुने अध्यक्ष आमचे मित्र पंढरीनाथ तांडेल यांना आम्ही आज भेटायला आलो आहे. नमस्कार. नमस्कार पंढरीभाऊ. ओम साईराम. ओम साईराम. पंढरीभाऊ, आता ही जी संकल्पना होते दातिवरे ते मुरबा, पहिले तुम्ही साईसेवक पालखीमध्ये आमच्यावर चालायचं, आपली ओळख साईसेवक पालखीमध्ये झाली. बाबांच्या माध्यमातून मी आज म्हणजे त्यावेळेस पालखीमध्ये इथे आलो. मला संकल्पना कशी तुमच्या मनात कसं आलं आणि हे मंडळ कसं उभं राहिलं मला सांगा. जेव्हा मी 1991 साली साईसेवक मित्रमंडळ दादर इथून जेव्हा आपल्या संस्थानाची पालखी निघते शिर्डीला, त्या पालखीत मी पहिल्या पदयात्रेला सुरुवात केली.
पदयात्रा करत असताना खूप अशी लोकांची संख्या दिसली मला. म्हणजे हे लोक जातात चालत पदयात्रा आणि सगळं यंग जनरेशन होतं. यंग जनरेशन असल्यानंतर मला एक हे आले की बाबा हे आपले चालतात तिथं हे आणि हे सगळे समस्या त्यांच्या डोक्यामध्ये काही समस्या आहेत का की नुसतं आपला पिकनिक मोड जात आहेत. तर ही मला वाटलं की ही काहीतरी यंग जनरेशन आहे. पहिलं तर पदयात्रा करायची ते सगळं म्हातारपणे करायचे आणि ही आता यंग जनरेशन जाते. तुम्ही बोलला की हा नवल आहे. ही कुठेतरी मोठी ताकद आहे बाबांची. असं करताना मग 1 वर्ष मला स्वतःला प्रॉब्लेम झाला. 1 वर्ष कसं तरी काढलं. दुसऱ्या वर्षी पण मला परत तीच हे आलं की अरे संख्या वाढते आहे, कमी होत नाही आहे. तिसऱ्या वर्षी पण माझा एक चुलत भाऊ आहे भारत वैद्य आणि एक निलेश म्हणून एक मुलगा होता आणि एक अविनाश वैद्य म्हणून होता. असं आमच्या गावची दातीवारी गावची 5 जण होते आम्ही. तर 5 जण जात असताना आम्ही म्हणजे एकदा सिन्नरमध्ये नाश्त्यासाठी आम्ही थांबले होते काय पालखी. तेव्हा आम्ही असंच बसलो. आम्ही जरा रेंगाळात जरा चाललो होतो आणि बसलो होतो. बसल्यानंतर आम्ही बोललो की चला आपण जरा चर्चा करूया. चहा पाणी झालं आहे, आपण जरा रिलॅक्समध्ये जाऊया, आपण गर्दीमध्ये जाऊया नको, बसूया. तर तुम्हाला माहीत असतं सिन्नरमध्ये एक गणपती आहे, आशिया खंडामध्ये नंबर 1 आहे असं म्हणतात. तिथे लिहिलं आहे की आशिया खंडामध्ये नंबर 1 आहे. तिथे आम्ही बसलो आणि आपले असंच विचार केला ते आपल्याला काय करता येईल असं निलेश मेहरने मला सांगितलं. तर निलेश मेहर बोलला की असं आपलं काय करता येईल, बोलला आपल्याला काय करता येईल. तर मी बोललो की आपल्या गावातली लोक मध्यमवर्गीय आहेत, त्या लोकांना ते कामधंद्यामध्ये बिझी असतात आणि ते फक्त पावसाळ्यामध्ये फ्री असतात. तर ह्यासाठी आपण एक करूया का, गुरुपौर्णिमा एक निमित्त आहे आणि आपल्या गावातले लोक जे आहेत त्या लोकांना ना पदयात्रा का आहे, काय चीज आहे, त्यांना आपण अनुभूती देऊया. तर मग बोललं की त्यासाठी बघ हे खूप खटाटोप आहे. हे बघ आपल्याला बाबांची ताकद माहिती आहे तुला. आज दोघांचे 3 झाले, तिघांचे 5 जण झाले. ह्या वर्षी तर 5 जण झाले आपण आपल्या गावातलेच. तुला असं करूया ना. आणि काय आहे फक्त साईबाबांचा प्रसार आणि प्रचार आहे माध्यम, बस तेच करायचं आहे ना. आणि गावातल्या लोकांना मिळेल ना ते. आपण मग काय करूया, त्यानंतर आपण शिर्डीपर्यंत आणू शकत नाही त्या थोड्या दरम्यामध्ये. तर मग आपण म्हणतो की असं करूया का, आपण एक मुरबा गाव आहे, तिथे आपल्या साईबाबाचं मंदिर आहे मोठा, लोकल मंदिर चालू करूया ना. मग आपण कसं 5 दिवसात करूया, त्या लोकांना हळूहळू घेऊन जाऊया आणि काय पालखी चीज आहे ते आपण त्यांना दर्शन देऊया. आणि नंतर मी म्हटलं की चल आपण एक उपक्रम घेऊयाच म्हणून. आणि तेव्हापासून आम्ही संकल्पना तयार केली आणि नंतर आम्ही ते ठरवलं आणि सुरुवात केली 1995 साली. ते पालखी सुरुवात दातीवर येते मुरबा, बरोबर. हे 5 दिवसाचा प्रवास होता. त्या प्रवासामध्ये जे गाव होते मधले भर पावसामध्ये तुम्ही चालायचं, हे म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे की पावसामध्ये पालखी एवढी घेऊन जायची मध्ये कसं. नाही, सुरुवातीला आम्हाला वाटलं की खूप त्रास होईल वगैरे आमकं, पण झालं मॅनेज. कसं काय माहीत नाही, माहिती की लहान होती आमच्यामध्ये जे आले होते मुलं त्या आधी पहिल्या सुरुवातीला 67 लोक होती. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी जे वाढले ते नंतर वाढले ते गोष्ट वेगळी. पण 67 लोक जे आले त्या लोकांनी बोलला की मुलं आम्ही 1च वर्ष प्रयत्न करूया. पण ते म्हणाले की नाही पुढच्या वर्षी पण आपण असं करूया, म्हणून पुढच्या वर्षी पण आपण घेऊन जाऊया. असं म्हणाले की चल ठीक आहे. दुसऱ्या वर्ष पण गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी बोललं की आणखी हे करू, बंद करूया नको असं कर. म्हणलं की तिसऱ्या वर्षी पण रिस्पॉन्स आला, 4थ्या वर्षी रिस्पॉन्स आला. त्यानंतर जे साईसेवक मित्रमंडळामध्ये जे आमचे जो ग्रुप होता कांदिवलीचा, तर तो ग्रुपसुद्धा बोलला की तुम्ही आपला ह्याच्यामध्ये पालखी गुरुपौर्णिमेला पालखी काढतात, तर ते कसं काय बाबा. तर ते मी इथे फोटो काढले होते, तुम्ही खाडीतून घेऊन जातात. मला आम्हाला ते भव्य दिव्य वाटलं. तर खाडीतून घेऊन जाणारी पालखी ही एकमेव आहे महाराष्ट्रामध्येच काय, पुणे इंडियामध्ये नाही, कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही आहे. मग ते नवल वाटलं. आणि नंतर म्हणजे आमचं अजित देशपांडे पण म्हणाले की बाबा पंढरीतून ती पालखी काढतोयस ना, नेतोयस ना, तर जबाबदारीचे आहेत बरोबर, म्हणजे खूप जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण ते नंतर मला बाबाचा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यानंतर जे काय आहे ते ठीक आहे. त्याच्यानंतर मग शेवटी नंतर मग तिथूनच या बुलावा आला. नंतर आम्ही खाडीतून मग कंटिन्यूस आम्ही आत्तापर्यंत आजपर्यंत आम्ही घेऊन जात आहे.
म्हणजे साहेब ही आशिया खंडातली पहिली पालखी आहे ती समुद्रातून जाते. आता तुम्ही त्याला खाडी म्हणता, आम्ही मुंबईवाले त्याला समंदर म्हणतो. बघा कसं आहे माहिती आहे का, समुद्र किंवा खाडी त्याच्यातला फरक आम्हाला कळत नाही, पण पालखी आतापर्यंत म्हणजे बोलतात ना गावातून गेली आहे, शहरातून गेली आहे, पाण्यातून नाही गेली आहे. बरोबर. पाण्यातून वाट काढून बाबांना घेऊन जाणं हां. म्हणजे हे काहीतरी वेगळं होतं. आणि मी मला या पालखीचं म्हणजे मला सेवा लाभली ती 3ऱ्या वर्षी, म्हणजे 5 वर्ष तुमचे 5 वर्ष म्हणजे शेवटचे 2 वर्ष मला हे पालखीचं सेवा लाभली. आता ती सेवा लाभली म्हणजे आपल्या पालखीतलाच एक गणू म्हणून आहे, बरोबर. तो तुमच्या कफरेटला राहायचा तो. मुळात कसं आहे माहिती आहे काय की साईसेव पालखीमध्ये आम्ही एकत्र सगळे असायचो. त्या साईसेव पालखीमध्ये एकत्र असायचो, नेहमी चर्चा व्हायची. मी साईसेवला भजनं गायचो तर नेहमी चर्चा व्हायची, बुवा तुम्ही आमच्या गावी या ना, आमच्या दातीला पालखी असतात, तुम्ही आमच्या पालखीला या ना. पण त्यावेळेस काय मोबाईल काय म्हणजे कॉन्टॅक्ट नसायचा, वर्षात एकदा फक्त एकमेकाला भेटणं आणि तेवढं पुढं बोलणं आणि परत विसरून जाणं. पण त्यावेळेस काय माहीत नाही, बाबांची काहीतरी इच्छा असेल. मी कफरेटला काहीतरी कामानिमित्त गेलो होतो आणि बसस्टॉपवरती टॅक्सी भेटत नव्हती म्हणून मी पावसात उभा होतो आणि तेवढ्यात तो तुमचा गणू तिथे उभा होता. त्याने मला आवाज दिला, साईसेवक साईसेवक. म्हटलं हां साईसेवक, जय साहेब जय साहेब. कुठे बाबा? म्हटलं नाही कपरेटला हो. तर मी इथे जातो कपरेटला हो, मी ऑफिसला चाललो आहे. आणि एवढं बोलून उभा राहिलो पटकन. मी टॅक्सी पकडली, त्यांना मी टॅक्सीत बसवलं. म्हटलं कुठे का नरिमला? बसा मी तुम्हाला नरिमत म्हटलं सोडतो. नरिमत म्हटलं सोडतो हे निमित्त झालं, पालखीत त्यांना बसवलं, जणू बाबांनी त्याला पाठवलं मला इथे घेऊन येण्यासाठी. आणि मी त्यांना याच्या टॅक्सीत बसवलं, त्यांना नरिमन पण सोडलं आणि मी चर्चगेटला उतरलो. त्यांनी मला सांगितलं भाऊ आमची पालखी अशी अशी जाते करून, तुम्ही या, भाऊ तुमचा फोन नंबर मला द्या, मी तुम्हाला ऑफिसला जाऊन फोन करतो. म्हटलं ठीक आहे. आणि मी आलो. तेव्हा मी दुकान साई कलेक्शनमध्ये काम करायचो मी. त्याच्यानंतर मी तोपर्यंत हां, मग ते सरांनी तेव्हा विचारलं की बाबा असं असं पालखी आहे, मला जाऊ का? आणि तुम्ही म्हणजे बोलतात ना की बाबांनी, आणि इथे संतोष सावंत नेहमी इथे यायचे बुवा, त्यांच्याकडून मी भजनं शिकलो. त्यावरची संतोष सावंत नाही आले आणि मी आलो. म्हणजे बाबांची व्यवस्था करून घेतली. आणि मी जेव्हा इथे पहिल्यांदा आलो की नाही, म्हणजे सगळे बोलले अरे भजन नाही यावेळेस बुवा नाही करून. तर आपले सगळे गावातले होते, अरे बुवा गातात ना पालखीमध्ये, ह्यांना गाव दे. म्हणजे सुरुवात भजनाची फक्त शिर्डीला आणि मग या गावामध्ये. माझ्या जीवनातला पहिला सत्कार ह्या गावामध्ये झाला. मग शॉल श्रीफळ जे देतात ना बुवा लोकांना, तो पहिला ह्या गावामध्ये मला शॉल श्रीफळ सत्कार भेटला. त्या दिवसापासून तर आजचा दिवस आहे. बाबाची सेवा ह्या मंदिरामध्ये मला लाभली आहे आणि ही सगळी तुमची कृपा आहे, तुमची संकल्पना होते. कसं असतं पंढरी भाऊ आणि पुढे आपले साई सेवा मंडळ जे पहिलं आपलं जुनं होतं, संकल्पना आपण हातात घेताना ना आपल्या पाठीवर एक पाठबळ लागतं. बरोबर. आणि आपल्याकडे पाठबळ कोणाचं होतं ते बाबांचं. आपल्याकडे दुसरं कोण नाही, आपल्याकडे बाबा. त्यांच्या विश्वासावर आपण चाललो होतो. आज ते तुमची 3 दोघे 5 जण, त्या 5 जणांमध्ये ती म्हणजे बाबांनी बुद्धी दिली की तुम्ही करा आणि बाबा आपल्या पाठीशी होते. आणि खरंच मी 2 वर्ष मी चाललो. आम्ही रात्री त्या स्पॉटवर पोचायचो, ओले कपडे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट सुकवायचं, परत 5 वाजता तेच ओले ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालायचं आणि परत पावसात चालायचं. कोणालाही सर्दी खोकला ताप काहीच नाही. म्हणजे कुठच्याही भक्ताला काही बाबा त्रास होऊ द्यायचे नाही. प्लस पंढरी भाऊला स्वतः बघितलं, जेवण बनवायला हेच बसायचे, आरतीला अविभाव आहे किंवा म्हणजे ही जी लोकांनी आपापली जी कामं वाटून घेतलेली ना, एकदम शिस्त पद्धतीमध्ये. प्लस लेडीज लोकांचा तेवढा सहभाग प्रत्येक गावामध्ये. म्हणजे आम्ही आज एडवन आहे, तुमचं केलवे आहे, परत जेव्हा आपण 7 पाटीला पोचायचो, 7 पाटीला गेल्यानंतर तो जो जल्लोष असायचा ना तो जल्लोष वेगळा असायचा. कारण समोर बाबांचं मंदिर दिसतंय आणि समुद्र क्रॉस करायचा आहे. समुद्र क्रॉस एक मला त्या वर्षात एक अनुभव आठवतो म्हणतो मला की ते भरती ओढीसाठी आपण थांबलो होतो. आणि थांबल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पालखी घेऊन जा. आणि पालखी आपण घेऊन गेलो पाण्यामध्ये. आणि हे सगळे आम्ही मुंबईच्या लोकांना गेलो, हात धरून साखळी पकडून घेऊन जायचे. आम्हाला एवढी वजन पालखी, पाणी एवढं पाणी, छातीपर्यंत पाणी. म्हणजे आमच्या तरी छातीपर्यंत पाणी असायचं. ह्या लोकांना कोळी बांधव असल्या कारण ह्यांना पाण्याची भीती वाटत नाही समुद्राची. आम्हाला मुंबईवाल्यांना भीती वाटते. हात धरून आम्हाला समुद्र त्या किनारी घेऊन जायचे. लेडीज लोक बोटीने यायचे आणि बाबांकडे. आणि मुरबे गावातले गावकरी, मंदिराचे ट्रस्टी, जसं आम्ही साईसेवक मंडळ जेव्हा पालखी शिर्डीमध्ये जाते, जेव्हा एंट्री करते, तेव्हा जसे मंदिराचे लोक येतात, तसाच ह्या पालखीला पण मान भेटायचा. अशीच ही पालखी वाजत गाजत मंदिरामध्ये जायची आणि बाबांचं दर्शन करायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या मागे
एक संकल्पना साईसेवा मित्र मंडळाची होती, तुमची होती, तुमच्या सगळ्या सहकार्यांची होती की बाबांनी ही सेवा घडवून आली तुमच्या. आणि जेव्हा आपण 1 वर्ष माहिती आहे तिथे आपण सातपाटीलाच थांबलेलो, त्यावेळेस समोर किनारा आहे, म्हणजे हा किनारा बाबा, ह्या किनारा तो समोर बाबा आहे, तिथे मी गाणं रचलं होतं. ते गाणं असं होतं ना, शिर्डीच्या साईनाथा बिगी बिगी धाव, संकटी नाव माझे किनाऱ्याला लाव. म्हणजे संकटी नाव म्हणजे आमचे जे काय संकट आहेत ते आम्ही तुझ्याकडे घेऊन आलो आहे की तू किनाऱ्याला लावायचे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे. ही बाबांची लीला आहे, खरंच ही अद्भुत लीला आहे. पंढरी भाऊ, खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिली आणि मंडळाच्या बद्दल एवढी माहिती दिली. बाबाचे सगळ्या साई सेवा मंडळ आणि आता साई सेवा मंडळाच्या नंतर आता पुढचा उपक्रम जो आहे तो साई कृपा, दुसरा मंडळ कसं होतं आपलं? साई कृपा मंडळ. साई कृपा मंडळ. साई सेवा मित्र मंडळ होतं. हां. नंतर मला पण वेळ मिळत नव्हता. बरोबर आहे. त्याच वर्ष हां. बँकेचे वाढायला बरोबर. नंतर मी दुसऱ्या मंडळात आपल्याच ग्रुपच्या मुलांना त्याची जबाबदारी घेत होती, त्या लोकांनी दिली. म्हणजे साई कृपा मंडळ ही स्थापना केली. साई कृपा मंडळ दातिवरे, जे ह्यांनी इच्छा केली होती की लोकांना शिर्डीला घेऊन जायचं, पण ह्यांनी लोकांची सुखसुविधासाठी बाबांना मोरबापर्यंत लोकांना घेऊन गेले. जे लोक कधी गावाच्या बाहेर निघाले नव्हते, मी बघितले, बाबांना प्रचारच्या माध्यमातून बाबांचा प्रसार करून आजच्या तारखेमध्ये भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी ह्याच गावातून त्याच मंदिरातून पालखी जाते आणि ती पालखी जाते थेट शिर्डीपर्यंत. हे पुढे असं आहे, ही वाट बाबांचे असं जे प्रचार प्रसार सुरू आहे या गावातल्या लोकांच्या वतीने, या मंडळाच्या वतीने आणि पंढरी भाऊ तुम्ही तुमच्या सगळ्या साई भक्तांच्या वतीने. ओम साई. ओम साई. ओम साई.